ते सुरू करण्याआधी बघा काही बेसिक गोष्टी काय असं आहेत तर बघू आपण सुरुवातीला. बघा रेशो सगळ्यांना कळतो का? व्हॉट इज रेशो? आपल्याकडे होते मागच्या वेळी, त्यांना माहिती असेल. येस सर. हा बघा एक एक्झाम्पल सांगतो मी. मला फक्त तुम्ही रेशो सांगा त्याचा. 20 apples divided by 40. You have to just show ratio. त्या दोघांचा रेशो काय येईल बघा. 2/4. सर 1/2. 1/2. हा एक्झॅक्टली. म्हणजे आपल्याला काय करायचंय अजून त्याला 0 काटाकाटी करून इट इज जस्ट 1/2. येस येस. तर हे बेसिक गोष्टी आपण क्लिअर करत मग चॅप्टर कडे जाऊ. त्याच्यानंतर आहे पर्सेंटेज. पर्सेंटेज कळतं बघा. हा हा बघा पर्सेंटेजची थोडी हा पर्सेंटेजची पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. पर्सेंटेज काय असते कसं असते बघा एकदा. बघा समजा आपण जस्ट एक्झाम्पल घेऊ मार्कांचं. आपल्या जे शाळेचे मार्क असतात ना त्यांचं एक्झाम्पल घेऊ आणि त्याच्या मार्फत ते समजून घेऊया. बघा जनरली तुमच्याकडे समजा असे काहीतरी 5 विषय आहेत. 3च घेऊ चला. आणि याच्यामध्ये 100 असे 3 सब्जेक्ट आहेत सपोज. आणि तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये काहीतरी मार्क पडलेत. एक 19, 80 आणि 70 समजा. बरोबर आहे. तर मला सांगा इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज आणि ओव्हरऑल पर्सेंटेज. आता 2 गोष्टी क्लिअर आपण डिस्कस करूया. बघा 100 पैकी 90 तुम्हाला एका सब्जेक्ट मध्ये पडले. त्याच्यानंतर पुन्हा 100 पैकी 80 आणि 100 पैकी 70 असे 3 विषयामध्ये 3 मार्क्स तुम्हाला आहेत. ते इंडिव्हिज्युअली समजा आता काहीतरी विषयाला नाव देऊ आपण. एक काहीतरी मराठी, एक काहीतरी मॅथ आणि याला काहीतरी इंग्लिश म्हणूया याला. ठीक आहे. मराठी, मॅथ, इंग्लिश. तर एक मॅथ मध्ये तुम्हाला समजा 80 मार्क पडले, मराठीमध्ये 90 आणि इंग्लिशमध्ये 70 असे काहीतरी मार्क आहेत. तुम्हाला फक्त मराठीचं पर्सेंटेज विचारलं तर काय सांगसाल बरं तुम्ही? फक्त मराठीचं 90%. हा एक्झॅक्टली 90%. 90%. हा एकानं उत्तर द्या रे. एकानं दिलं तरी मला लक्षात येतील. हा 90% आहे. बरोबर आहे ना? येस येस राईट. पण इंडिव्हिज्युअल जर तुम्हाला म्हटलं की सगळं तुम्हाला त्या वर्षामध्ये, आता असं समजू की तुम्हाला 7th ला 3च विषय होते समजा, असं काय नव्हतं पण जस्ट समजा 3च विषय होते. तुम्हाला सांगा तुमचं 7th पर्सेंटेज काय असेल? काय सर एकदा रिपीट करा ना. मी काय म्हटलं 7th ला तुम्हाला समजा हे 3च सब्जेक्ट आहेत, मराठी, मॅथ आणि इंग्लिश. दुसरा सब्जेक्टच नाही समजा. 2 मिनिटासाठी समजू आपण. मग मी म्हटलं की तुमचं 7th पर्सेंटेज काय आलं, ओव्हरऑल पर्सेंटेज सगळं. कारण ऍट द एंड ऑफ इयर तुम्हाला काय विचारणार? 240% बेटा कधीच नसतं. 100 पेक्षा पर्सेंटेज वर जात नाही. जाईल पण ते 100 मग ते क्वांटिटी वेगळ्या असतील. त्याच्यामुळे जनरली आपण काय म्हणतो 100 हाच रेफरन्स पॉईंट पकडतो ना. 100%च्या वर तर नाही जाणार ना मार्क. हा ओव्हरऑल पर्सेंटेज म्हणतो मी. नीट विचार करा बरं. तुम्हाला पर्सेंटेज किती आलं? 80%. 80%. बरं विचार बघू आपण कसं काढायचं ते. बघा तुम्हाला पर्सेंटेज काढता येतं पण पर्सेंटेज म्हणजे काय हे क्लिअर माहित असायला पाहिजे. मला माहिती आहे सगळ्यांना काढता येते पर्सेंटेज. हो बघूयात. मला माहिती आहे बघा तुम्हाला सगळ्यांना पर्सेंटेज काढता येते पण ऍक्च्युली व्हॉट इज द पर्सेंटेज, त्याचा वापर कसा किंवा काय त्याचं कसं काय त्याचं सिग्निफिकन्स आहे ते बघूयात. बघा पर्सेंटेज सगळ्यांनाच काढता येते, काही प्रॉब्लेम नाही. मागच्या वर्षी काढले आपण त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण ऍक्च्युली ही कन्सेप्ट काय आहे की पर्सेंटेज वापरायचं सर कसं? दिसेना झालंय. नाही तुम्ही नेटवर्क मध्ये या, दिसतील. नेटवर्क मध्ये आलं तर ते, कारण माझ्याकडून पूर्ण क्लिअर आहे. हा थोडस गच्ची वगैरेवर बसा. हा तर बघा पर्सेंटेज मध्ये काय करायचं आहे. आता मी तुम्हाला 2 गोष्टी विचारल्या. पहिल्यांदा तुम्हाला इंडिव्हिज्युअल विषयाचं विचारलं तर तुम्ही आरामशीर सांगितलं. मराठीचं 90% सांगितलं, मॅथचं 80 सांगितलं आणि इंग्लिशचं 70 सांगितलं. पण जेव्हा मी ओव्हरऑल पर्सेंटेज विचारतो त्या वर्षाचं पूर्ण मिळून विचारतो, याचा अर्थ काय झाला
म्हणजे मी या 300च मिळून विचारतोय. म्हणजे तुम्हाला 300 म्हणजे किती झाले हे 100 100 आणि 100 तिघांची मिळून सम आली 300 आणि या तिघांची सम करा आता या 0 0 0 9 आणि 8 240. 17 आणि हा हा 240 राईट. 240. हा याचा अर्थ तुम्हाला 300 पैकी 240 मार्क पडले. बरोबर आहे. यू हॅव गॉट 240 मार्क्स आउट ऑफ 300. मग आता याचं पर्सेंटेज कसं काढणार आणि त्या पर्सेंटेज काढता येते मला माहिती. तुम्ही याचं पर्सेंटेज लगेच काढून दाखवसाल मला. सांगा बरं पटकन एकदा. सर 240 आणि 80%. बर बघू आपण हा कॅल्क्युलेट करून बघूयात. हे कसं करायचं असते 240. आता मी डायरेक्ट करतो. तुम्ही पुन्हा सांगत नाही तुम्हाला पटात करून टाकतो. हा 30 ला 30 सो 0 0 0 0 3 1 चा 1. सर स्क्रीन 80% दिसणच चालेल. नाही नाही तुम्ही याच्यामध्ये या नेटवर्क मध्ये या दिसते पूर्ण. दिसते सर. दिसायली सर. डिसाइजली तुम्ही तुमच्या नेटवर्कचं इकडे तिकडे झालं थोडस तर ते हे होते ब्लड दिसते जरासं. चला तर तुमचं ओव्हरऑल पर्सेंटेज त्या वर्षीचं किती आलं 80%. म्हणजे काय झालं बघा इव्हन तुम्हाला मराठीमध्ये 90 मार्क असूनही तुमचं पर्सेंटेज 80 आलं असं का. किंवा मॅथ मध्ये 80 मार्क आहेत तुम्हाला तरी तुमचं 80 आलं. किंवा इंग्लिशमध्ये तर फारच वाईट अवस्था आहे 70च मार्क आहे तरी तुमचं पर्सेंटेज 80 आलं. याच्यावरून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही ओव्हरऑल पर्सेंटेज करत असता तेव्हा एक सिंगल व्हॅल्यू सुद्धा एक फार मोठा मेजर इम्पॅक्ट त्याच्यावर टाकू शकते. ठीक आहे पर्सेंटेज काढता येते तुम्हाला पर्सेंटेजचा काही प्रॉब्लेम नाही. पण हाऊ दिस पर्सेंटेज सिग्निफाईज है ना. हे पर्सेंटेज मॅटर कसं करते म्हणजे तुमचे एका विषयाचे मार्क सुद्धा तुमच्या पूर्ण त्या ओव्हरऑल रिझल्टवर इम्पॅक्ट टाकू शकतात. इव्हन तुम्हाला मराठीमध्ये मार्क जास्त पडले तरी तुमचं पर्सेंटेज थोडंसं कमी आलं का कारण हे तुमचं पर्सेंटेज कमी कोण केलं या इंग्लिशनं केलं. बरोबर आहे. त्यामुळे इंडिव्हिज्युअलीचे जे मार्क आहेत ते मार्क सुद्धा फार पूर्ण ओव्हरऑल मध्ये ते फार मोठा रोल प्ले करतात. बरोबर आहे. तर हे पर्सेंटेजचं हे असं गणित आहे बघा. आणि पर्सेंटेजचा यूज काय आता कशासाठी करायचं तर बघा काहींच्या ठिकाणी कसं आता पर्सेंटेज कसं सिग्निफाईज करायचं. समजा आता एक काहीतरी ए आहे कोणीतरी आणि सेकंड बी स्टुडंट आहे. ए बी असे 2 स्टुडंट आहेत. आता काहींचे काही 2 वेगळ्या शाळेत असतील कदाचित. ए वेगळ्या शाळेत असेल बी कुठल्या तरी दुसऱ्या शाळेत असेल कदाचित. आणि ए वाल्याच्या शाळेकडे 3 विषय आहेत. त्याला 300 पैकी समजा आताची आपण कंडिशन पकडली ना 300 पैकी 240 पडले. ठीक आहे ती कंडिशन ए साठी पकडून टाकू. आणि जे बी विद्यार्थी आहे हा बी विद्यार्थी काय करेल याला आहेत 400 याच्या विषयामध्ये याच्या जे शाळा आहे ना याच्या शाळेमध्ये एक जास्त सब्जेक्ट ठेवून टाकलाय लोकांनी. बी ज्या शाळेत शिकतो का त्या शाळेत लोकांनी काय केलं एक चला बाबा एक जास्त विषय ठेवून टाकू आणि आपलं जे 300 मार्काचं आहे त्याला 400चं करून टाकू असं ठरवलं बी वाल्याच्या शाळेने. ए वाल्याच्या शाळेने मात्र हे असं आहे आणि याला बी ला त्याच्यामध्ये 400 पैकी समजा काहीतरी मी काहीतरी म्हणतो समजा 300 मार्क पडले. 300 आपलं कॅल्क्युलेशन अवघड जाईल. मी दुसराच हे घेतो थांबा. त्याला 340 किंवा एक मिनिट हा तर याला समजा 360 मार्क पडले बी ला. तर ह्या 2 कंडिशन डोळ्यासमोर आहेत. ए ला 240 मार्क पडले 300 पैकी आणि बी ला 360 मार्क पडले 400 पैकी. तर सध्या पहिलं काम तुमचं दोन्हीचे पर्सेंटेज काढणं. मला फास्ट पैकी एचं आणि बीचं पर्सेंटेज सांगा मग आपण त्याचं काय करायचं विचार करू. सो टेल मी द पर्सेंटेज ऑफ ए अँड बी इंडिव्हिज्युअली वेगवेगळ्या प्रत्येकाचं एचं पर्सेंटेज सांगा आणि बीचं सांगा. बीचं 90% सर. 90 ना. बीचं 90%. एचं 80%. ओके ओके बर. इथं 80%. हा याचा अर्थ काय झाला बघा आता मी जर म्हटलं असतं पर्सेंटेजचं आपण समजा म्हणलं असतं पर्सेंटेज आपल्याला काढताच आलं नसतं किंवा पर्सेंटेजचं आपल्याला माहित नसलं असतं की पर्सेंटेज कसं काढतात तर आपण दोघांचं कम्पेअर कसं करतो. बरोबर ना.
कारण एकाचे मार्क 300 पैकी आहेत, एकाचे 400 पैकी आहेत. आता मी म्हंटल उगाच ए ला 240 पडले आणि बी ला 360 पडले, याचा अर्थ बी का फार हुशार आहे का? नाही ना. का? कारण बी चे जे मार्क आहेत ते 400 आउट ऑफ 400 आहेत ना, पण ए चे जे मार्क आहेत ते आउट ऑफ 300 आहेत. त्याच्यामुळं याचे जे मार्कामध्ये सिग्निफिकन्स, समजा आता मी थोडासा बदल करतो, जे 360 आहेत ना, इथं फक्त 240 सारखेच मार्क लिहितो. आता मला पर्सेंटेज सांगा बरं बीचं. सिक्स्टी पर्सेंट. 60%. ओके ओके 60% सर. ओके 60%. ओके. अरे ओके, चला चला. हा, याचा अर्थ 2% आपल्याला मिळाले. 80% 60%. बघा आता दोघांनाही मार्क सेमच आहेत. एलाही 240 मार्क आहेत, बीलाही 240 मार्क आहेत, पण दोघांचे पर्सेंटेज बघा बघा किती मोठा बदल आहे. बरोबर. बीला आहेत 60% आणि ए ला आहेत 80%. याचा अर्थ तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की जरी दोघांचे मार्क सारखे असतील 240, पण ते मार्क त्याला किती पैकी पडलेत. बरोबर ना. एला जे पडले ते 300 पैकी पडले आणि जे बीला पडले ते 400 पैकी पडले. याचा अर्थ पर्सेंटेजचा जो यूज आहे तो तुम्हाला ओव्हरऑल कम्पेअरिंग साठी वापरता येतो. आता एच आणि बीचं मार्कावरून कम्पेअर होऊ शकत नाही. बरोबर ना. कारण याला 300 पैकी 240 पडले तर याला 400 पैकी पडले. मुळात त्यांचा क्रायटेरिया जो लावलाय त्यानं, कारण त्यांचा पेपर एक जास्त असल्यामुळे त्यांचा तो क्रायटेरिया त्यांचं कम्पेअर होऊ शकत नाही. ठीक आहे, तुम्हाला काहीतरी ते सांगता येईल, हा हुशार वाईट ते सांगता येईल, पण दोघांचं एक्झॅक्ट कम्पेअर किंवा कम्पेअरिंग होऊ शकणार नाही विदाउट पर्सेंटेज. पण पर्सेंटेज तुम्ही लगेच सांगू शकता. एचं पर्सेंटेज 80 आहे, बीचं 60 दिसायले, सरळ सरळ तुम्हाला एचा परफॉर्मन्स चांगला म्हणता येतो. कशापेक्षा? बी पेक्षा. तर पर्सेंटेजचा हा असा रोल आहे. तर बघा, कळलं असेल तर आपण समोर जाऊयात. कळलं का? येस सर. ओके ओके, चल. आणि पर्सेंटेज सगळ्यांना काढता येते असंच मी समजतो. काढता येते ना? कारण मागच्या वर्षी दोन तीन चॅप्टर होते पर्सेंटेजवर. हो हो, यस ठीक सर. अरे हो हो. हा, येस सर. एकदाच म्हणा रे. हा, ओके सर. चला पहिला प्रॉब्लेम बघू आता. बघा, पहिला प्रॉब्लेम वाचतो मी, नीट लक्ष द्या. प्रॉब्लेम असा आहे बघा. अ पिकनिक इज बिंग प्लॅन्ड इन अ स्कूल. एका शाळेमध्ये पिकनिकला जायचं ठरवलेलं आहे म्हणे. सर तुम्ही For लिहा class ना. eight. एवढं मोठा लिहायचं का? प्रॉब्लेम तुमच्याकडे बुक असेल ना रे? सर मी एनसीआरटीचं मागवले 8वीचं. बरं येईल ना मग. तोपर्यंत लिहू का मग? बरं ठीक आहे. बघा, मेन सगळं प्रॉब्लेम नाही लिहित, पण ज्या मेन गोष्टी आहेत ना प्रॉब्लेमच्या ते लिहितो. यस. बुक, हा बुक बघा लवकरच घेऊन टाका, कारण मी तुम्हाला मागे म्हटलं होतं बुक तर घ्यावंच लागणार आहेत. हा बघा, क्लास 8 आहे म्हणे आणि हे सगळे लोक पिकनिकला जाणार आहेत. प्रॉब्लेम लिहायची गरज नाही, फक्त त्याचे सिच्युएशन तेवढं लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. क्लास 8 चे स्टुडंट्स आहेत आणि त्यांनी पिकनिकला जायचं ठरवलंय म्हणे. चला, तर त्यातली कंडिशन काय बघा आता. गर्ल्स आर द 60% ऑफ टोटल नंबर ऑफ स्टुडंट. सगळे जे स्टुडंट आहेत, एकूण किती आहेत माहित नाही आपल्याला. सपोज एक्स आहेत. या एक्सच्या ऐवजी एकूण स्टुडंटच्या 60% गर्ल्स आहेत म्हणे, अँड 60% हा एकूणच्या, अँड आर 18 इन नंबर, आणि ते 18 आहेत म्हणे. दुसरी महत्वाची गोष्ट, 18 आहेत. त्या 18 म्हणजे किती? 60% आहेत त्या. समोर काय म्हणते बघा आता. द पिकनिक साईट इज 55 किलोमीटर फ्रॉम द स्कूल. म्हणजे शाळेपासून ते जिथे जाणार आहेत का ते 55 किलोमीटर आहे म्हणे. आणि चार्जिंग ऍट द रेट ऑफ 52 किलोमीटर पर, म्हणजे प्रत्येक किलोमीटरला 12 रुपये ते हे करणार आहेत, म्हणजे लागणार आहेत, खर्च लागणार आहे. सो द टोटल कॉस्ट ऑफ रिफ्रेशमेंट इज 4280. तुम्हाला काढायचं काहीच नाही हा, उत्तर वगैरे काहीच नाही काढायचं तुम्हाला याच्यात. तुम्हाला फक्त हे डेटा तुम्हाला कळतोय का, काय म्हणाले का ते कळतंय का, फक्त बघायचंय आपल्याला. इथं काय उत्तर काढायचं नाही का, काय करायचं नाही. तर काही प्रश्न तयार होतील,
ते आपण बघूया. बघा, पहिला जो पॉइंट आहे तुम्हाला तर कळाले काय काय झालं ते. हे बघा, हे पहिल्यांदा म्हणजे काय, सगळे स्टुडंट आपल्याला माहित नाहीत. एकूण स्टुडंटच्या 60% गर्ल्स आहेत. ही झाली पहिली गोष्ट. दुसरं, ज्या ठिकाणी ते पिकनिकला जाणार आहेत त्याला आपण काय म्हणतात, पिकनिक स्पॉट म्हणू फार फार. पिकनिक स्पॉट हा जो आहे तो 55 किलोमीटर आहे शाळेपासून. दुसरी महत्वाची गोष्ट, 1 किलोमीटरला तो 12 रुपये चार्ज करायला आहे. जे गाडीवाला वगैरे जे असेल ना, तो पर किलोमीटरला तो 12 रुपये चार्ज करतोय. आणि शेवटची गोष्ट जी आहे की त्यांना जो एकूण खर्च लागणार आहे पिकनिकचा तो आहे 4280. आता ते बाकीचा खर्चाशी आपल्याला घेणं देणं नाही, आपल्याला फक्त ते प्रवासाचं जे सांगितलंय का त्याच्याविषयीच. बाकी खर्चच आपल्याला काही म्हणजे तिथं समजण्याची गरज नाही. तर आता एकेकाने मी प्रश्न विचारतो, तुम्हाला तर नीट डेटा कळला का बघा. आता पहिला प्रश्न काय बघा, द रेशो ऑफ नंबर ऑफ गर्ल टू द नंबर ऑफ बॉईज इन द क्लास, असा पहिला प्रश्न त्याने विचारलाय. सांगता येईल का? रेशो ऑफ काय सर, नंबर एकदा ऑफ डबल गर्ल. प्रश्न सांगा ना. हा ऐका, म्हणजे रेशो काढायचा सरळ गर्लचा आणि बॉईजचा. आणि गर्ल 18 आहेत. हे अजून एक महत्वाची माहिती. गर्ल 18 आहेत, ज्या की 60% आहेत कशापेक्षा, टोटल व्हॅल्यूच्या. तर तुम्हाला काढायचा आहे गर्ल्सचा रेशो, सॉरी गर्ल्स टू बॉईजचा रेशो. काढता येईल? सर बॉईज नाही किती काढता आहेत? येणार. तेच ना, बॉईज नाही सांगितले, मग तसं दिल्यावर तर कोणी काढेल की. येस सर, येस. मग तेच तर खरा मुद्दा आहे. 18 तसं काय तुम्हाला आहे? 18 गर्ल मुली आहेत. बघा नीट लक्ष द्या, बघा तुम्हाला येते कळते, फक्त थोडस कॉन्सन्ट्रेशन बघा त्याच्याकडे जरासं. काय म्हणते बघा, एकूण स्टुडंट एक्स आहेत, त्याच्यापैकी गर्ल 60% आहेत. 60% आहेत आणि गर्लची नंबरही सांगितली. बघा काय आयडिया येते का आयडिया? सर बघा. 2 मिनिट. हा थांबतो चला. बघा 1 मिनिट थांबतो मी, ट्राय करून बघा, नाही तर मी सांगतोच. राईट सर्वेश, राईट. सर 12. सर्वेश 12 काय असेल? सर बॉईज 12 आहेत. बरोबर आहे. कसं काढलं? सर 60% गर्ल्स 18 आहेत, तर 40% ला किती, आणि मग तिरकस गुणाकार केला. हा राईट. हा, मग ते बॉईज आले असतील नाही का? यस सर. हा राईट. आणि शेवटी मग रेशो काढून घेतला 18 आणि 12चा, बरोबर. 3:2 आलं सर. सर 3:2. राईट. कृष्णा, प्रांजल, अक्षरा, राईट. सो 12 आर बॉईज, राईट. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला कळायला पाहिजे ना ते काय म्हणायले ते. मला माहिती आहे रेशो तुम्हाला काढता येते, पर्सेंटेज काढता येते, सगळं करता येते, पण ऍक्च्युअली प्रॉब्लेम मध्ये काय सांगितले त्याचा तुम्हाला नीट अर्थ लागतो का, ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सर ते पिकनिक तुम्हाला- स्पॉट आणि ते 12 रुपये त्याचं काय होतं? नाही ते झालंच नाही ना अजून, तिकडे गेलोच नाही आपण. तिकडे आता हा, एवढं तुम्हाला कळालं का सांगा, सगळ्यांना कळालं का कसं कळलं गेलं हे? बघा मी सांगतो वाटल्यास पुन्हा एकदा. बघा तुम्ही पर्सेंटेज कसं काढता आता हो सांगणारच आहे. हा, तर आता बघा तुम्ही पर्सेंटेज काढता कसं, पर्सेंटेज कसं काढता, टोटल नंबर किती ते बघता आधी, सगळ्यात आधी, बरोबर आहे. हा, टोटल नंबरच्या, हे टू एक्स म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ स्टुडंट, याच्या 60%. एक्स म्हणजे मला माहित नाही किती येते, टोटल नंबर ऑफ स्टुडंट. काय म्हणले? स्क्रीन तुमची दिसेना. थोडं नेट याच्यामध्ये बसताय ना, नेटवर्क मध्ये. सर दिसायली. हा तेच मी म्हणाल.
अरे तुम्ही नेटवर्क मध्ये बसा, बरोबर दिसते. हा बघा, तुम्हाला सर तुमचं गर्ल्स ते नंबर दुसरं नाहीये, काय झालं? ते आम्हाला तुमची स्क्रीनच दिसेना शेअर केलेली. अरे माझ्या कोणतं सगळ्यांना दिसायला हे काय व्हाईट बोर्ड मी हे केलं. हा दिसायली, थोडस दिसायलंय नेटवर्क मध्ये सर. बसा ना तुम्ही. हो 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 मग काय सर करा, अरे होय, फक्त नेटवर्क मध्ये बसा बस, बाकी काय नाही, बाकी दिसतं सगळ्यांनाच. थोडस नेटवर्क इकडे तिकडे झालं की ते ब्लड होतं जरासं. हा बघा, गर्ल्स तुमच्याकडे माहिती आहे तुम्हाला 18 आहेत, ते आपण लिहिलं. तर याच्यावरून तुम्हाला टोटल नंबर काढता येते, बरोबर आहे. हे खालचे जे डिवाइड मधले 100 आहेत ना, ते पलीकडे जाऊन मल्टिप्लाय करा, हे असं होईल, बरोबर ना. काहीच केलं नाही आपण, हे खालचे 100 जे आहेत ते पलीकडे जाऊन मल्टिप्लाय केले आणि इंटू 60, हे जे इंटू 60 आहेत ना, ते खाली जाऊन डिव्हाइड करतो आपण. चला आता काय, आता तुम्हाला माहिती काय करतात, काटाकाटी करा आणि उत्तर काढा. काय येईल सांगा. एक्स 0 0, 6 1 चा 1, 6 3 चा 18, म्हणजे 3 into 10 दॅट इज 30. सो एक्स इज इक्वल टू 30. आणि एक्स आपण कशाला सपोज केलं होतं, टोटल नंबरला. आता हे जे एक्स आहे हे दोन मिळून आहेत, कोण कोण, गर्ल्स आणि बॉईज. बघा प्रांजल जसं केलं ते पण बरोबरच आहे, कोणती पण मेथडला काय हरकत नाही, मेथड कोणती केली तर याचा अर्थ तोच होतो. तर बघा, एक्स इज इक्वल टू गर्ल्स प्लस बॉईज. आता गर्ल्स किती आहेत बघा, गर्ल्स तुम्हाला सांगितलं ना, आधी सांगितलं ना 18 आहेत म्हणून. बॉईज आपल्याला माहित नाही, ठीक आहे, ते बीला बी घेतलं आपण. आता एक्स इज इक्वल टू 30 सांगितलं म्हणे आपण, ते 30 पण आपण काढलं ना आता, ते लिहून टाकलं. चला आता मला वाटतं बीची व्हॅल्यू काढायला काहीच अडचण नाही. सांगा फास्ट, बीची व्हॅल्यू सांगा. 12. इज बॉईज, 12 राईट. कसं केलं, फक्त 18ला प्लसचे 18 तिकडे नेले आणि मायनस केलं, दॅट इज 12. चला, तर तुम्हाला दोन्हीची नंबर मिळाली, गर्ल्स तर दिल्याच होत्या आणि बॉईज 12 दिलं, तर रेशो लगेच काढून घेऊ शकतो तुम्ही, दॅट इज 18:12. जे काटाकाटी करून काय येईल, 3:2. सो दिस इज युअर आन्सर. कळलं का? चला सगळ्यांना कळलं का? जास्त ओके. चला, येस ओके. त्याच्यानंतर जे मोडतो आता मी, त्याच्यानंतरची नेक्स्ट कंडिशन बघू. आता हे फक्त रेशोच झाला दोघांचा. ओके. चला दुसरा प्रश्न बघा. आता याच्यामध्ये काय म्हणते ते, पिकनिक स्पॉट जो आहे तो शाळेपासून 55 किलोमीटरवर आहे आणि 12 रुपये पर किलोमीटरला त्याचा चार्ज करणार आहे तो ड्रायव्हर किंवा जे कोणी गाडीवाला असेल तो. मग आता आपला प्रश्न काय बघा, द कॉस्ट पर हेड तुम्हाला काय काढायची आहे, की एका माणसाला किती हे लागणार आहे, त्याला काय म्हणतात, भाडं वगैरे लागणार आहे एका माणसाला. आता तुम्हाला माहिती आहे एकूण स्टुडंट किती आहेत ते तुम्हाला माहिती आहे, सगळंच माहिती आहे. मग आता त्यानं काय विचारलंय, 12 रुपये असं लागणार आहे पर, सॉरी 12 रुपये पर हेड नाही लागणार. एक मिनिट, मी तुम्हाला वाजून सांगतो, एक मिनिट. हा, द पिकनिक साइट इज 55 किलोमीटर फ्रॉम द स्कूल अँड द ट्रान्सपोर्ट कंपनी इज चार्जिंग ऍट द रेट ऑफ 52 पर किलोमीटर. हा सॉरी, म्हणजे तुम्हाला माणसाला नाही ते, तर किलोमीटरला 12 रुपये चार्ज करणार आहे, बरोबर. 55 सर म्हणजे ते 50 माणसाला 12 रुपये चार्ज करणार आहे का किलोमीटर? नाही माणसाला नाही, एका किलोमीटरला 12 रुपये. म्हणजे माणसाला का सर? नाही, एका गाडीमध्ये किती असो त्याला काही करायचं नाही.
गाडीमध्ये किती पण हे माणसं असू द्या, त्याला काही करायचं नाहीये. ते फक्त त्याच्या गाडीचे मिळून भाडं घेणार आहे. कळलं का? गाडीमध्ये तुम्ही 10 बसवा 20 बसवा, त्याला काही म्हणजे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तो काय करणार, 55 किलोमीटर आहे ना, मी काय त्याला त्याचं म्हणणं काय की एका 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 किलोमीटर आम्ही 12 रुपये घेणार. मग गाडीमध्ये 10 जण बसा 20 जण बसा, तुम्हाला माहिती नाही. ठीक आहे, असं ते आहे. समोर बघा आता, तुम्हाला आता काढायचं टोटल कॉस्ट, सॉरी द कॉस्ट पर हेड, म्हणजे एका माणसाला किती पडेल. पूर्ण आहे का, अजून समोर आहे. इफ 2 टीचर आर गोइंग विथ क्लासेस, म्हणजे 2 हे पण जाणार आहेत म्हणे आपले टीचर्स. म्हणजे किती जण जाणार एकूण बघा, 30 जण हे आपले बॉईज आणि गर्ल्स, आणि हे 2 जण टीचर जाणार, बरोबर ना. तर तुम्हाला आता करायचंय कॉस्ट पर हेड. बघा तुम्हाला 1-2 मिनिटं देतो मी, बघा जमते का, नाही तर मग मी सांगतोच की. पुन्हा एकदा वाटल्यास कंडिशन मी पुन्हा सांगतो, पुन्हा एकदा ऐका. अंतर 55 किलोमीटर आहे, बरोबर. एका किलोमीटरला 12 रुपये चार्ज आहे. किलोमीटरला, माणसांना नाही. हे पर इथं वाटल्यास मी पर किलोमीटर, RS 12 पर किलोमीटर एवढा चार्ज आहे. चाललेत किती, 30 जण स्टुडंट आणि 2 जण टीचर जाणार आहेत म्हणे. तर असं असेल तर कॉस्ट पर हेड सांगा. कॉस्ट पर हेड म्हणजे एका माणसाला किती रुपये लागणार. 660. नाही, हे लमसम उत्तर झालं. थांबा, थोडा वेळ थांबू आपण. बघा सर काय काढायचंय. एका माणसाला किती खर्च लागेल. सर 20 रुपये. सर सांगू. हा 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 सर 20.5 रुपये. नाही, थांबा 20 बघू आपण. 20 बरोबर, थांबा काढू आपण, थांबा. 20.665. 20.665. $20.625 सर पर हेड. बरोबर. सर तुम्ही काढा ना. हो सांगायचलो ना मी. बघा काय म्हणते ते. आता मला सांगा, एकूण माणसं तर तुम्हाला कळाले किती येतं. 30 स्टुडंट आणि 2 टीचर, 32. हा, एकूण लोक झाले 32. आता पहिल्यांदा 2 प्रश्न विचारतो मी, पुस्तकात खरं म्हणजे कसं विचारलाय, पण मी दोन्ही बघूया आपण. पहिला प्रश्न असा विचारलाय की ट्रान्सपोर्टेशनचा जर आपण हे विचार केला, फक्त ट्रान्सपोर्टेशनचाच विचार केला, तर पर हेड किती खर्च येईल. आणि ट्रान्सपोर्टेशन आणि आता दुसरा खर्च पण दिलाय आपल्याला त्यानंतर, 4,280 रुपये दिलाय ना, हे बाकीचा खर्च. पहिल्यांदा ट्रान्सपोर्ट काढा. हा, पहिल्यांदा ट्रान्सपोर्टचं करूच या, आणि नंतर हे जे दिलं ना, हे एक्स्ट्रा खर्च जे आहे बाकीचे, रिफ्रेशमेंट, बाकी वेगळा खर्च जे असेल ते आता त्याचे काही घेणं नाही. हा, तर बघा एकूण त्याला किती रुपये लागणार बघा. आता काही जणांनी 600 उत्तर सांगितलं, पण ते अर्धवट उत्तर झालं. बघा कसं बघा आता त्यांना प्रवासाच्या खर्चाबद्दल बोलायलो बरं मी. आता प्रवास खर्चाला चालले म्हणजे यावं लागेल, बरोबर आहे. एखाद्या पिकनिक स्पॉटला जायला म्हणजे तिथं राहत नाही ना तुम्ही, वापसही येता. याचा अर्थ काय, जाण्याचं आणि येण्याचं मीन्स हे दुप्पट झालं, बरोबर. ही गोष्ट तुम्ही केली का तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये, म्हणजे आणली का. नाही सर 2 मिनिट थांबा. हा, याचा तुम्ही विचारच केला नाही, यायचं आहे की नाही. सर सांगता का?
तिकडेच राहता का? 41.25. बरोबर, काय म्हणतो बघू आपण कॅल्क्युलेशन तर बघूच आहे की. चला, ते जे 55 आपण डबल केलं, डबल करण्याचा अर्थ काय की तुम्ही दोन्ही खर्च कन्सिडर केला, जाण्याचा प्लस येण्याचा. आता हे झालं एकूण किलोमीटर. किती किलोमीटर झालं बघा, हे 110 किलोमीटर झालं. हे जे 110 किलोमीटर आलं हे तुमचा जाण्याचा आणि येण्याचा एकूण ट्रॅव्हलिंग किलोमीटर झाला. ठीक आहे. आता तुम्ही एका किलोमीटरला 12 रुपये, तर मग सगळं मिळून ट्रॅव्हलिंगचा जो खर्च आहे तो किती लागेल हे कॅल्क्युलेशन करून सांगा फास्ट. 1320. ओके, 1320. हा, एकूण खर्च हा सर, हे एवढा खर्च लागला. 25 रुपीज. हा हा हा, हे जे खर्च आहे हा कोणता खर्च आहे मग? प्रवासाचा खर्च फक्त. आता प्रवासाचा खर्च जर पकडला तर एकाला किती रुपये लागतील? प्रत्येकाला पर हेड 41 येईल ना. बघू ना आता, याला डिवाइड 32 करा, किती येईल बघा. 41.25. बर बर, राईट. हे कोणता खर्च झाला? फक्त प्रवासच जर कन्सिडर केला तर. हा, पण आता त्यांचं असं ठरलं की नाही, आता हे बाकीचा खर्च असेल ते बी घ्यायचा लोकांकडूनच. याचा अर्थ काय? प्रवासाचा खर्च किती झाला? 1320 हे झाला प्रवासाचा खर्च, बरोबर. आणि एक्स्ट्रा खर्च किती झाला म्हणलं आपण? 4280. हा झाला एकूण खर्च. आणि मला आता सांगा, आता किती पर हेड लागेल? बघा बरं, थोडासा विचार करून सांगा. सर 175. राईट, 175 राईट आन्सर. हा सर, 175. राईट राईट, सत्यम राईट, कृष्णा प्रांजल राईट. बघा, आधी याची ऍडिशन करून घेऊ. काय आली ऍडिशन? सर 5600. ओके, हे आली ऍडिशन, बरोबर. आता एकूण तुमच्याकडे ते लोक किती आहेत? 32 लोक आहेत ना आता पण, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सो डिवायडेड बाय 32, याचं कॅल्क्युलेशन किती येईल? 170. याचा अर्थ एवढा आपल्याला किती एका माणसाला खर्च लागेल? 175 रुपये पूर्ण, म्हणजे प्रवास आणि सगळं सगळं जर विचार केला तर. येस, चला, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का? यस सर. ओके, येस सर. चला आता. हा, आता तुम्हाला आता सोडत नाही बघा ते. आता याच्यामध्ये अजून क्रिटिकल कंडिशन टाकल्यात. कशी बघा आता, हे मी मोडतो आता, झालं असेल तुमचं सगळ्यांचं तर. चल बघा आता, आता काय कंडिशन म्हणते ते बघा. मी वाचतो आणि अर्थही सांगतो, ऐका फक्त. इफ देअर फर्स्ट स्टॉप इज ऍट अ प्लेस 22 किलोमीटर फ्रॉम द स्कूल. समजा आता इथं स्कूल आहे तुमची काहीतरी, असं काहीतरी चित्र काढू, काहीतरी अशी स्कूल आहे समजा इथं. हा, त्याला यस म्हणतो मी. आणि स्कूल पासून निघताना असं तुम्ही एक 22 किलोमीटरवर एक थांबलात कुठेतरी, लोक थांबले ते फर्स्ट स्टॉप म्हणजे 22 किलोमीटरवर. ठीक आहे, समोर बघा आता. व्हॉट पर्सेंट ऑफ टोटल डिस्टन्स ऑफ 55 किलोमीटर इज दिस? मग हे जे थांबले आपण, त्याचं पर्सेंटेज किती असेल? अँड व्हॉट पर्सेंटेज ऑफ डिस्टन्स इज टू बी लेफ्ट टू बी कव्हर्ड? सर एकदा रिपीट करा ना. हो हो, सांगणारच आहे. आधी अर्थ सांगतो, मग तुम्ही करू शकता.
ते काय म्हणते बघा, स्कूल पासून हे जे फर्स्ट हाफचा सर हे आहे. 40%. हो हो 40%. सर. हा बरोबर आहे. तर हे स्कूल आहे आणि हे 22 किलोमीटर अंतरावरती थांबलेत फक्त. तर ते काय म्हणते, एकूण डिस्टन्स तर 55 किलोमीटर आहे, बरोबर आहे, 55. तर हे जे झालंय ना, की त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं असं विचारलंय, सांगता येईल का पर्सेंटेज मध्ये मात्र? 40. राईट रंजन, राईट. येस, राईट सर्वेश, राईट. इट इज अ 40% कम्प्लेशन अँड 60% रिमेन. म्हणजे त्यांनी 40% रस्ता पूर्ण केलाय आणि 60% रस्ता त्यांना अजून पूर्ण करायचा आहे. बघा, या एकाच एक्झाम्पल मधून त्यांनी आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवल्या. रेशो शिकवला, पर्सेंटेजही शिकवलं आणि प्रॉब्लेमचा नीट अर्थ काढणंही कळवलं, बरोबर आहे. त्यामुळे मुद्दाम आपण एक्झाम्पल थ्रू गेलो. चला, ह्या गोष्टी सगळ्यांना क्लिअर झाल्या का बघा फक्त. म्हणजे अर्थ काय आहे, 22 किलोमीटर इज व्हॉट पर्सेंट ऑफ 55. ते तुम्हाला लगेच काढता येईल. 2200 तिकडचे इंटू 5, इकडे मल्टिप्लाय बाय 5 होतील. सो 11 2 चा 2, 11 5 चा 5, सो 5 1 आणि हे 00 कॅन्सल होऊन म्हणजे आन्सर इज 40%. 5 20, राईट. दोनशे बाय 5 म्हणजे 40. राईट. ओके, चला. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर लगेच विचारू शकता, मग आपल्याला एक्झरसाइज जाता येते. पर्सेंटेज रेशो मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नो सर. नसेल तर आपण ओके चला. हो सर. ओके चला. तर आता आपण एक्झरसाइज कडे जाऊया. एक्झरसाइज 8.1 फर्स्ट प्रॉब्लेम. बघा, प्रॉब्लेम असतो, ओके. हा बघा, फाइंड द रेशो ऑफ द फॉलोइंग. फाइंड द रेशो ऑफ द फॉलोइंग असा प्रश्न आहे. आणि पहिला त्यातला प्रॉब्लेम आहे, रेशो काढायचे फक्त. त्यातला पहिला प्रॉब्लेम असा आहे, स्पीड ऑफ सायकल 15 किलोमीटर पर आवर. स्पीड ऑफ सायकल 15 किलोमीटर पर आवर टू द स्पीड ऑफ स्कूटर 30 किलोमीटर पर आवर. काढता येईल का सर? 15/30 चा रेशो सांगा. 1/2. 1/2. राईट. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम. आता थोडा विचार करा. आता थोडासा विचार करा, थोडं वेगळं आहे. 5 मीटर टू 10 किलोमीटर. बघा बरं आता, फाइव मीटर टू 10 किलोमीटर. सर 1/200. राईट. एक तर दोघालाही मीटर मध्ये करा ना, दोघाला किलोमीटर मध्ये करा, कोणते परत. सहसा मीटरला किलोमीटरलाच मीटर मध्ये करणं म्हणजे सोपं पडते. राईट गौरी, राईट. 1 to 2000. कसं बघा, 5 मीटरला 5 मीटरच ठेवतो मी, त्याला काही करत नाही. राईट गौरी, अक्षरा, तो तुझ्या राईट. बघा, 10 किलोमीटरला मी मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतो आधी. सो 10 ला 10 आणि 1000 म्हणजे मीटर, सॉरी किलोमीटरचं मीटर मध्ये करताना आपण 3 काही झिरो देतो ना. सो 30. बस काटाकाटी करा. 5 1 चा 1, 5 2 चा 10, बाकी 0 0 0. सो इट विल बी
1:2000. सर चल. 10 बाकी आहे. काय म्हणले? झिरो बाकी काय म्हटले? बरोबर आहे ना? 1:2000. यस सर. यस. हा नाही मला वाटलं काहीतरी बाकी म्हटलं ना तुम्ही. हा चला नेक्स्ट प्रश्न. 50 पैसे म्हणजे 50 पैसे आणि 5 रुपये. रुपये बघा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे असतात ना. तर बघा सर 1/10. सर राईट 1/10 सर. राईट 1/10 इज राईट. बघा 50 पैशाला 50 पैसेच ठेवा. फक्त हे 5 रुपयाचे 100 न गुंतलं म्हणजे किती? 500 होऊन जातील ते. 500. हा 0 विल कॅन्सल. 5 1 चा 5 आणि 5 खाली पण 10 येऊन जाईल. सो इट इज 1/10. रेशो लिहिताना असं लिहायचं. हे वाचायचं कसं? 1:10. चला हा झाला पहिला प्रश्न संपला. दुसरा प्रश्न काय म्हणतो बघा. कन्वर्ट द फॉलोइंग रेशोज इनटू पर्सेंटेज. हा खालील रेशोला पर्सेंटेज मध्ये कन्व्हर्जन करा. पहिला प्रॉब्लेम 3:4. राईट. बघा याचा अर्थ काय असतो बघा. 4 पैकी 3 असा अर्थ असतो त्याचा. म्हणजे 4 ला टोटल समजा तुम्ही. सर 75 सर. राईट. म्हणजे 3 हे 4च्या किती पर्सेंट आहे? हे 100 इकून घ्या. सॉरी इकडे झालं 100. काय फरक पडत नाही कुठे घ्यायचं तरी. सो 3 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 100? सर डिवाइड करा. 3000 सॉरी 100 नाही सॉरी 100,000 नाही. So 300 divided by 4. So it is 75, right? 75 ला right आहे. येऊ शकते पर्सेंटेज पॉइंट मध्ये पण येऊ शकते गौरी. काय प्रॉब्लेम नाही. पॉइंट मध्ये पण पर्सेंटेज येऊ शकते. हा चल त्याच्यानंतर आहे 2:3. असंच 2 हे हो सर 66.66. 66.66 सर. सर तुमची स्क्रीन अर्धीच दिसायली.